शिंदे आणि अजित पवार गटाच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी ही एकत्र सुनावणी आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सुनावणीचं निश्चित वेळापत्रक सादर करावं असे निर्देश गेल्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। त्यावर नार्वेकर या आधीचं वेळापत्रक सादर करणार असल्याचं कळतंय। सर्वोच्च न्यायालयाने लेखी आदेश दिले तरच सुधारित वेळापत्रक सादर करू अशी रोखठोक भूमिका नार्वेकरांनी घेतल्याचं कळतं आहे। आमदार अपात्रतेविषयीच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडते। शिंदे आणि अजित पवार गटाच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी ही एकत्र सुनावणी आता घेतली जाते। सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळापत्रक सादर करणार आहेत। या सुनावणीचं निश्चित वेळापत्रक सादर करावं असे निर्देश गेल्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते आणि त्यावर नार्वेकर या आधीचंच वेळापत्रक सादर करणार असल्याचं कळतंय। सर्वोच्च न्यायालयाने लेखी आदेश दिले तरच सुधारित वेळापत्रक सादर करू अशी रोखठोक भूमिका नार्वेकरांनी घेतलेली आहे। सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आमदार अपात्रतेविषयीची सुनावणी सुरू झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयात ही महत्त्वाची सुनावणी पार पडते। अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आमदार अपात्रतेविषयीच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। अगदी करुणा, काही सेकंदापूर्वी या सुनावणीला जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये सुरुवात झालेली आहे। आपल्याला माहिती की मागच्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाकडून खास करून न्यायमूर्ती जे आहेत धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती ताशेरे ओढलेले होते। राहुल नार्वेकरांच्या बाबतीत त्यांनी जे वेळापत्रक सादर केलं होतं त्या वेळापत्रकावरती फुली मारलेली होती। त्यामुळे आज राहुल नार्वेकर यांना विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना नवं वेळापत्रक सादर करण्यासंदर्भाच्या सूचना ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या होत्या। त्यामुळे राहुल नार्वेकर हे नवं वेळापत्रक आजच्या सुनावणीच्या वेळी सादर करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मागच्या सुनावणीवेळी जेव्हा सुप्रीम कोर्टाने अनेक जे प्रश्न उपस्थित केले होते त्यातला महत्त्वाचा मुद्दा हा होता की 2 महिन्याच्या आत जर तुम्ही निर्णय घेतलेला नाही तर आम्हाला तुम्हाला निर्णय घेण्याच्या सूचना द्याव्या लागतील, अशा पद्धतीचं महत्त्वाचं विधान जे आहे ते मागच्या सुनावणीच्या वेळी केलं होतं। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे पण तुम्ही आणखी या प्रकरणामध्ये निकाल घेतलेला नाही किंवा निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे हा पोरखेळ सुरू आहे का अशा पद्धतीची देखील विचारणा मागच्या सुनावणीवेळी विचारली होती। आता जर आपण बघायला गेलं तर कपिल सिब्बल आणि तुषार मेहता, कपिल सिब्बल हे जे ठाकरे गटाचे वकील आहेत ते आणि तुषार मेहता जे सॉलिसिटर जनरल आहेत, जे अध्यक्षांची बाजू मांडत आहेत, त्यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं बघायला मिळालं आहे। तुषार मेहतांचा हाच प्रामुख्याने मुद्दा होता की ही सुनावणी जी आहे ती 28 तारखेनंतर घ्यावी, आता अध्यक्षांसमोर चर्चेला बसणं शक्य नाही। त्यामुळे असे जे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे या ठिकाणी तुषार मेहता यांनी उपस्थित केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। करुणा, अगदी प्रमोद, आणि त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षांना कालमर्यादा दिली जाऊ शकते का? निश्चित करू ना, बघावं लागेल नेमकं विधानसभेचे अध्यक्षांना सुप्रीम कोर्ट नेमकं काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। चंद्रचूड यांचं एक महत्त्वाचं विधान आहे, ते जाऊन माध्यमांमध्ये मुलाखती देतात पण त्यांना हे करायला वेळ नाहीये का, असा सवाल जो आहे तो चंद्रचूड सीजे यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना विचारलेला आहे। आपल्याला माहिती आहे की वारंवार विधानसभेचे अध्यक्ष माध्यमांमध्ये मुलाखती देत असतात किंवा प्रतिक्रिया देत असतात, त्या प्रतिक्रियांवरती देखील आता या ठिकाणी टिप्पणी केल्याचं कोर्टानं बघायला मिळालेलं आहे। कोर्टाचा जर आदर राखला, तुमच्याकडनं कोर्टाचा आदर राखला जावा अशा पद्धतीचं विधान देखील या ठिकाणी चंद्रचूड यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ते विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात आम्ही आदर राखतो पण सभागृहाच्या पटलावर काय होतंय त्यात हस्तक्षेप का करत नाहीत, सुनावणी ऐकण्यासाठी तुम्हाला वेळ का नाही, अशा पद्धतीचा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आज पुन्हा एकदा चंद्रचूड यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारल्याचं बघायला मिळतंय। जे मेहता जे आहेत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या ठिकाणी युक्तिवादादरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चंद्रचूड यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलेलं आहे की विधानसभेच्या अध्यक्षांकडून जी काय अशी माध्यमांमध्ये स्टेटमेंट केली गेली असतील किंवा माध्यमांमध्ये त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या असतील त्या अनावधानाने दिल्या गेलेल्या असतील त्याबद्दल हवं तर मला काही माहीत नाही, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या ठिकाणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महत्त्वाचा मुद्दा चंद्रचूड यांनी सुनावणीच्या सुरुवातीलाच काही प्रश्न जे आहेत ते अध्यक्षांवरती उपस्थित केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मागच्या सुनावणीवेळी देखील करुणा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की अध्यक्षांच्या बाबतीत सॉलिसिटर जनरल अध्यक्षांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत धनंजय चंद्रचूड
हे खूप आग्रही असल्याचं बघायला मिळालं होतं. त्यांनी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते उपस्थित केले होते आणि आज देखील तशाच पद्धतीचे मुद्दे जे आहेत त्या अध्यक्षांवरती उपस्थित केल्या जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. माध्यमांमध्ये खास करून ज्या प्रतिक्रिया विधानसभेच्या अध्यक्षांकडून दिल्या जात असतात त्याबद्दलचा हा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी उपस्थित केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. करुणा, अगदी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे प्रमोद. आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी सुरू झालेली आहे आणि नार्वेकरांना माध्यमांना मुलाखती देण्यासाठी वेळ आहे, मात्र सुनावणीसाठी वेळ नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांवर पुन्हा ताशेरे ओढलेले आहेत. सुनावणी सध्या सुरू आहे. प्रमोद, आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. प्रमोद, एकीकडे नार्वेकरांवर ताशेरे ओढले जात आहेत, मात्र न्यायालयानं लेखी आदेश दिले तरच सुधारित वेळापत्रक सादर करू अशी रोखठोक भूमिका दुसरीकडे नार्वेकर घेत आहेत. करुणा, नार्वेकरांनी ही भूमिका घेतल्याचं सूत्रांच्या मार्फत बातम्या आलेल्या आहेत. नार्वेकरांनी सकाळपासून अशी कुठली प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं नाहीये. नार्वेकरांचा हाच प्रामुख्यानं मुद्दा असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं की जी शुक्रवारी सुनावणी झाली होती त्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टानं मला सांगितलं की तुम्ही सुधारित वेळापत्रक द्या. जे मी वेळापत्रक दिलं होतं 13 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर पर्यंतचं मी वेळापत्रक सुप्रीम कोर्टाकडे सादर केलं होतं. त्या वेळापत्रकावरती सुप्रीम कोर्टानं फुली मारलेली आहे. पण सुप्रीम कोर्टानं फुली मारताना यात प्रामुख्याने महत्त्वाचे मुद्दे सांगणं अपेक्षित होतं की नेमकं माझ्या वेळापत्रकामध्ये चुकलंय काय. पण सुप्रीम कोर्टाकडनं तसे कुठलेही मुद्दे सांगितले जात नाहीत. सुप्रीम कोर्ट फक्त एवढंच सांगते की आम्ही तुमच्या याच्यावरती फुली मारत आहोत आणि तुम्ही मंगळवारी नवं वेळापत्रक सादर करा. वेळापत्रकात नेमकं काय बदल पाहिजे ते तुम्ही मला जर सांगितलं किंवा माझ्या वकिलांच्या मार्फत सांगितलं तर आम्हाला त्यात बदल करता येतील. असा मुद्दा जो आहे तो नार्वेकरांनी उपस्थित केल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. दुसरीकडे नार्वेकर असं म्हणतात, म्हणजे सूत्रांच्या मार्फत ज्या बातम्या येतात त्यानुसार नार्वेकरांचं मत आहे की तुम्ही सुधारित वेळापत्रक द्या किंवा कोर्टानं मला लेखी द्यावून मग मी ही भूमिका घेईल. अशा पद्धतीच्या भूमिका सकाळपर्यंत नार्वेकरांनी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं. पण नेमकं आता सुप्रीम कोर्टामध्ये काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण चंद्रचूड मात्र सुरुवातीलाच अध्यक्षांवरती चिडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अध्यक्षांच्या वरती चंद्रचूडांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. ती नाराजी आहे ती अध्यक्षांचे वकील तुषार मेहता जे सॉलिसिटर जनरल आहेत त्यांच्याकडे व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. करुणा, अगदी आमदार अपात्रतेची ही सुनावणी सुरू झाली आहे, त्यातले आता अपडेट्स आपल्या समोर येत आहेत. तुषार मेहतांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू आहे. याचिकांबद्दल अध्यक्षांनी वेळकाढूपणा केला असं कपिल सिब्बल म्हणालेले आहेत. काही याचिका आत्ता दाखल झालेल्या आहेत असा युक्तिवाद तुषार मेहतांनी केलाय आणि त्यामुळे सुनावणीला वेळ लागतोय असं तुषार मेहतांचं म्हणणं आहे. तुषार मेहतांचा सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे. याचिकांबद्दल अध्यक्षांचा वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप हा कपिल सिब्बल यांनी केला होता. त्यावर काही याचिका या आत्ता दाखल झालेल्या आहेत आणि त्यामुळे सुनावणीला वेळ लागतोय असं तुषार मेहता यांनी सांगितलेलं आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, करुणा, अध्यक्षांचं हाच प्रामुख्यानं मत आहे की अध्यक्षांचं म्हणणं आहे की माझ्याकडे याचिका खूप मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या आहेत. म्हणजे ठाकरे गटाकडनं देखील काही याचिका दाखल झालेल्या आहेत किंवा शिंदे गटाकडनं देखील काही याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळं मी जे वेळापत्रक तयार केलं आहे त्या वेळापत्रकानुसार मला सगळ्यांचे मुद्दे ऐकायचे आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 12 तारखेला ज्यावेळी अध्यक्षांना विधानसभेमध्ये सुनावणी घेतली होती त्यावेळी त्यांचा तोच प्रामुख्यानं मुद्दा होता की ह्या सुनावण्या सेपरेट घ्यायच्या. म्हणजे प्रत्येक आमदाराचं मत ऐकून घ्यायचं की या सुनावणी एकत्र घ्यायच्या. हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो त्या सगळ्या संदर्भात 12 तारखेला अध्यक्षांनी 4 तासापेक्षा अधिक काळ सुनावणी विधानसभेच्या विधिमंडळ